नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरच्या अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला यामधले गणित समजणार आहेत। तर पहा, सर्वप्रथम आपण पाहूयात, यामध्ये एकूण 6 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर 6 मध्ये पहा 5 प्रश्न या ठिकाणी आपण सोडून पाहणार आहोत। त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये असणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर पहा, अतिशय असे महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहे। तर सर्वप्रथम आपण प्रश्न कुठले आहेत या ठिकाणी आपण पाहूयात। पहा, मनोज, परवीन, सूरज यांच्या वयाची सरासरी 30 वर्षे आहे। मनोजचे वय 30 वर्षे व सूरजचे वय 25 वर्षे असल्यास परवीनचे वय काढा। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सारिका व सरिता यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे। त्यांच्या वयातील फरक 8 वर्षे असल्यास सारिकाचे वय किती? तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे। जर एचे वय 24 वर्षे असल्यास बीचे वय किती? त्याच्यानंतरचे प्रश्न पहा। 4 नंबरचा प्रश्न आहे, सुनीता, सविता व कविता, आता या ठिकाणी कविता झाले तर ते कविता पहा। सुनीता, सविता आणि कविता यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आहे। जर त्यामध्ये आईचे वय मिळविल्यास सरासरी 2 ने वाढते, तर आईचे वय किती? तर या ठिकाणी कविता, जे काही कवत आहे ते कविता आहे, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी करेक्शन करून घ्या, ते कविता आहे, त्याच्यापेक्षा आपली कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे। पुढचा प्रश्न पहा, नम्रता ही उमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व उमा ही सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे। जर सीमाचे वय 30 वर्षे असल्यास नम्रताचे वय किती? तर अशा स्वरूपामध्ये 5 प्रश्न आहेत। आणि 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जो की तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये आहे। 6व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। तर हा प्रश्न आहे पहा, सानिका व मोनिका यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे। सानिका ही मोनिकापेक्षा दुप्पट वयाची आहे, तर सानिकाचे वय किती? हा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे। पहिलं ऑप्शन आहे 20, 18, 10 आणि 15। तर यामध्ये उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं। तर पाहूयात आता आजचे महत्त्वाचे 5 प्रश्न, अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परीक्षा कुठली असो, वयवारीवर प्रश्न विचारला जातो। तर पहिला प्रश्न पहा आपला, तर या ठिकाणी पहा, मनोज, परवीन, सूरज यांच्या वयाची सरासरी आहे 30 वर्ष। मनोजचे वय 30 वर्ष व सूरजचे वय आहे 25 वर्षे असल्यास परवीनचे वय किती? आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, मनोज, परवीन आणि सूरज हे तिघजण मित्र आहेत। यांच्या वयाची सरासरी आहे 30 वर्षे। म्हणजेच पहा, 3 गुणिले 30 जर केलं तर येतं काय? 90। बरोबर काय झालं? 90। म्हणजेच याचा अर्थ पहा, या तिघांच्या वयाची जी काही सरासरी आहे ती आहे 30 वर्ष। म्हणजेच याचं तिघांच्या वयाची बेरीज किती झाली? 90 वर्षे। म्हणजे या तिघांचं वय झालं 90। तर या ठिकाणी आपल्याला दिले मनोजचं वय आहे पहा 30 वर्ष आणि सूरजचं वय आहे 25 वर्षे। म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं, तिघांच्या वयाची सरासरी झाली 90, म्हणजे तिघांच्या वयाची जर एकूण वय झालं 90 आणि त्यामध्ये मनोजचं वय आहे 30 आणि सूरजचं वय आहे 25, म्हणजे 30 आणि 25 झाला 55। 30 आणि 25 झाला 55। म्हणजे याचा अर्थ 90 मधून जर 55 जर गेला तर पहा, 10 मधून 5 गेला राहिला 5, 8 मधून 5 गेला राहिला 3, म्हणजे याचं उत्तर असणार पहा 35 वर्षे। म्हणजेच परवीनचं वय असणार या ठिकाणी 35 वर्ष। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। परत एकदा पहा, या ठिकाणी पहा, मनोज, परवीन, सूरज हे तिघजण मित्र आहेत। यांच्या वयाची सरासरी आहे 30 वर्ष। आता हे तिघजण असल्यामुळे आपल्याला 30 न 3 जर गुणलं तर येते 90। म्हणजे या सर्वांच्या वयाची बेरीज आहे 90 वर्षे। सर्वांच्या वयाची, या तिघाच्या वयाची बेरीज आहे 90 वर्षे। मग त्यामध्ये पहा, आपल्याला मनोजचं वय दिले 30, त्याच्यानंतर पहा सूरजचं वय दिलं 25, म्हणजे 25 आणि 30 किती होतात? 55। म्हणजेच याचा अर्थ एकूण वयामधून दोघाचं वय गेलं तर त्या ठिकाणी परवीनचं वय उरणार आहे। म्हणजेच मनोजचं वय आहे 30 आणि सूरजचं वय आहे 25। म्हणजे यामधून जर आपण 55 जर मायनस जर केला तर राहते 35। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा। म्हणजे 90 मधून जर 55 जर गेला तर पहा, 10 मधून 5 गेला राहिला 5, इथं राहिला 8, आता 9च्या जागी झाला 8, 8 मधून 5 गेला तर राहते 3, म्हणजे 35 वर्ष। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, सारिका व सरिता यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे। त्यांच्या वयातील फरक 8 वर्ष असल्यास तर सारिकाचे वय किती? आता या ठिकाणी आपल्याला सारिकाचे वय काढायचे आहे। तर पहा, या ठिकाणी आपण पाहूयात। आता ही झाली सारिका प्लस सरिता, SR म्हणजे सरिता। आता सारिका आणि सरिता यांच्या वयाची बेरीज किती आहे? यांच्या वयाची बेरीज आहे 40 वर्ष। यांच्या वयाची बेरीज आहे 40 वर्ष, ठीक आहे। यांच्या वयाची बेरीज किती आहे? 40 वर्ष। यांच्या वयाची बेरीज आहे पहा 40 वर्ष। यांच्या वयाची बेरीज आहे 40 वर्ष। मग पहा, सारिका मायनस सरिता
मायनस सरिता यांच्या वयातील फरक किती आहे 8 वर्ष. यांच्या वयातील फरक किती आहे 8 वर्ष. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काढायचं सारिकाचं वय म्हणजे सरिता प्लस आणि मायनस म्हणजे सरिता या ठिकाणी कटणार प्लस आणि मायनस या ठिकाणी कटणार म्हणजेच पहा या ठिकाणी सारिका आणि सारिका म्हणजे 2 झाल्या सारिका म्हणजे 2 म्हणजे झाली सारिका बरोबर. आता या ठिकाणी 40 मधून जर 8 जर गेला तर या ठिकाणी 40 मधून जर 8 गेला तर राहते 32. काय राहते मित्रांनो 32. मग या ठिकाणी जर पाहिलं तर 2 जर आपण 32 ला जर भागाकार जर दिला ते होते 16 म्हणजे किती आलं सारिकाचं वय आलं 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे. जर ए चे वय 24 वर्ष असल्यास बी चे वय किती. आता कोण कोणाच्या दुप्पट आहे हे महत्त्वाचं आहे. पहा ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजेच याचा अर्थ पहा एचे वय काय असणार जास्त असणार म्हणजे ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजे बीचं वय जर x असेल तर एचं वय असणार मित्रांनो 2x कारण की हा दुप्पट वयाचा आहे. याचाच अर्थ ए हा वयाने मोठा आहे मग दुप्पट वयाचा आहे. जर एचे वय 24 वर्ष असेल आता एचे वय जर 24 वर्ष असेल म्हणजे एचे वय जर 24 असेल तर बीचे वय किती असणार बीचे वय साहजिक 24 पेक्षा कमीच असणार. याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी आपण जर 2 जर भागलं तर 12 2 24 म्हणजे याचा अर्थ बीचं वय असणार 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे याचाच अर्थ दुप्पट वयाचा आहे याचा अर्थ पहा ए मोठा आहे म्हणजे एचं वय या ठिकाणी दिलं आपल्याला 24 वर्षे एचं वय दिलं 24 वर्षे आणि ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे याचाच अर्थ 12ची दुप्पट होणार 24 म्हणजेच एचं वय असणार 24 आणि बीचं वय असणार 12 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्हाला जर हे गणित जर सोडवायचं जर असलं तर कशा स्वरूपामध्ये तुम्ही सोडवणार तर पहा या ठिकाणी आता या ठिकाणी जर तुम्हाला सोडवायचं असलं तर पहा आपण एचं वय मानूयात 2x ठीक आहे बीचं वय मानूयात x कारण की पहा ए हा बी पेक्षा दुप्पट व्हायचं म्हणजे बीचं वय x असेल तर याचं वय असणार 2x प्लस या दोघांच्या वयाचं म्हणजे या दोघांच्या वयामध्ये जर आपण जर पाहिलं तर याचं वय किती असणार 24 याचं वय आहे 24 याचं वय किती आहे 24 याचं वय जर 24 असेल तर मग सांगा हे या ठिकाणी 24x जर असणार तर बीचं वय असणार मित्रांनो 12x बीचं वय असणार 12x म्हणजे 24ची जे काय 12ची दुप्पट होणार 24 म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. सुनीता सविता व कविता यांच्या वयाची सरासरी आहे 20 वर्ष. जर यामध्ये आईचे वय मिळवल्यास सरासरी 2 ने वाढते तर आईचे वय किती. आता या तिघजणी मुली आहेत त्यामध्ये आईचं वय आपल्याला मिळून आईचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा सुनीता सविता आणि कविता या तिघीजणी मुली आहेत या तिघीच्या वयाची सरासरी आहे 20 म्हणजेच 20 गुणिला 3 करा. 20 गुणिला जर 3 जर केलं तर बरोबर काय येणार 20 त्रिक 60 म्हणजे या तिघी जे काही बहिणी आहेत या तिघीच्या बहिणीची जी काही वयाची बेरीज आहे म्हणजे तिघीच्या वयाची बेरीज आहे ती 60 वर्षे. ह्याच सुनीता सविता आणि कविता या तिघीच्या वयाची बेरीज किती आली 60 वर्षे. तर त्याच्यानंतर पहा सरासरी 20 वर्ष आहे. जर त्यामध्ये आईचे वय मिळवले याचाच अर्थ आईचे वय मिळवले म्हणजे ह्या तिघीजणी आणि आई एक म्हणजे झाल्या 4 जणी या ठिकाणी झाल्या 4 जणी. तर पहा मिळवल्यास सरासरी 2 ने वाढते म्हणजे पहिल्यांदा सरासरी होती 20 तर आईचे वय मिळवल्यास सरासरी किती झाली 22 म्हणजे पहिल्यांदा 20 होती त्यामध्ये 2 ने वाढली म्हणजे झाली 22 म्हणजेच पहा या ठिकाणी जर आता 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे याचा अर्थ 88 मधून जर 60 जर गेला तर उरते मित्रांनो पहा 8 मधून या ठिकाणी पहा 8 मधून 0 गेला राहिला 8 या 8 मधून 6 गेला राहिला 2 म्हणजेच 28 वर्ष असणार आईचं वय. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पहा आपण काय केलं या तिघी जणी असल्यामुळं या तिघींच्या वयाची सरासरी आहे 20 म्हणजे 3 गुणिला जर आपण 20 केलं तर येते 60 ठीक आहे. नंतर परत काय म्हणते पहा आहे जर त्यामध्ये आईचे वय मिळवले याचा अर्थ ह्या तिघी जणी आणि आई एक म्हणजे झाले किती 4 जणी. आता 4 जणी झाल्याच्या नंतर वयाची सरासरी 2 ने वाढली म्हणजे सुरुवातीला होती 20 आता 2 ने वाढणार आईचं वय त्याचं वय त्यामध्ये मिळवल्यावर सरासरी 2 ने वाढली याचा अर्थ सरासरी झाली 22 सरासरी 22 झाली 22 चोक 88 22 चोक किती झाला 88 म्हणजे तिघीचं वय आहे मित्रांनो 60 वर्ष आणि चौघीचं वय मिळून झालं 88 वर्ष. याचाच अर्थ तिघीच्या वयामधून जर आपण आता या चौघीच्या वयामधून जर तिघीचं वय काढलं तर आपल्याला उरणार कोणाचं आईचं वय म्हणजे आईचं वय असणार या ठिकाणी 28 ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. नम्रता ही उमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता पहा नम्रता ही उमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. उमा ही सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. उमा ही सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. जर सीमाचे वय 30 वर्ष असल्यास नम्रताचे वय काढा. अतिशय महत्त्वाचा थोडासा अवघड वाटणारा परंतु अतिशय महत्त्वाचा व सोपा असलेला प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी नम्रता ही उमापेक्षा लहान आहे.
नम्रता ही उमापेक्षा काय आहे, लहान आहे. याचा अर्थ उमा झाली मोठी. या ठिकाणी आपण लिहूयात उमा. उमा ही नम्रतापेक्षा मोठी आहे. उमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. याचा अर्थ पहा, जी काय उमा ही नम्रतापेक्षा 5 वर्षांनी काय आहे, मोठी आहे. म्हणजे पहा, उमा ही सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच उमा कोणापेक्षा लहान आहे, सीमापेक्षा लहान आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया सीमा ही झाली सीमा. आता आपल्याला काय दिलं, सीमाचं वय किती आहे, 30 वर्ष. सीमाचं वय आहे 30 वर्ष. मग सीमापेक्षा पहा, सीमापेक्षा जी काय उमा आहे 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सीमाचं वय जर 30 असेल तर उमाचं वय असणार 27. उमाचं वय किती असणार, 27. आता म्हणते का पहा, नम्रता ही उमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे उमाचं वय जर 27 असेल तर नम्रताचं वय 5 वर्षाने कमी असणार. म्हणजे नम्रताचं वय असणार 22. नम्रताचं वय असणार 22. म्हणजेच पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा प्रश्न समजून घ्या. नम्रता ही उमापेक्षा 5 वर्षांनी काय आहे, लहान आहे. कोण, नम्रता उमापेक्षा लहान आहे. उमा ही सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. जर सीमाचे वय पहा, सीमाचे वय दिले पहा, गणितामध्येच उत्तर आहे. सीमाचे वय आहे 30. सीमाचे वय जर 30 असेल तर सीमापेक्षा पहा उमा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे उमाचं वय येणार 27. आणि उमापेक्षा नम्रता ही 5 वर्षांनी लहान. म्हणजे उमाचं वय जर 27 असेल तर नम्रताचं वय असणार 5 वर्षांनी लहान म्हणजे 22. म्हणजेच नम्रताचं वय असणार 22. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता 6व्या नंबरचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. वरच्या प्रश्नावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय पहा, सानिका व मोनिका यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. सानिका ही मोनिकापेक्षा दुप्पट वयाची आहे. जर सानिकाचे वय सांगा. तर सानिकाचे वय आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न परत एकदा पहा, सानिका व मोनिका यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. सानिका ही मोनिकापेक्षा दुप्पट वयाची आहे. जर सानिकाचे वय सांगा. तर आपल्याला या ठिकाणी सानिकाचे वय सांगायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. 6व्या नंबरचा जो काही प्रश्न आहे तुम्हाला हमेशा होमवर्कसाठी मी देत असतो. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल. जर तुम्हाला मित्रांनो वयवारीचे जे हे ॲडव्हान्स लेवलचे गणित होते, तर जर तुम्हाला गणित जर बेसिक स्वरूपामधून जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच याच्यावर एक बेसिक स्वरूपाचा सुद्धा व्हिडिओ टाकेल, जो की तुम्हाला हे जे गणित सोडविण्यासाठी त्याची महत्त्वाची मदत होईल. पहा, बेसिक जर तुमचं जर पक्क असेल तर ॲडव्हान्स लेवलचे गणित समजण्यासाठी तुम्हाला सोपे जातात. नाहीतर तुम्हाला गणित थोडं समजण्यासाठी अवघड जाईल. त्यामुळे बेसिक महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जर बेसिक येत नसेल, काही विद्यार्थी असू शकतात जे की अतिशय नवीन आहेत, त्यांना या ठिकाणी बेसिक पक्क नसू शकतं. तर तसे मुलं मला या ठिकाणी कमेंट करा. तर बेसिकवर सुद्धा आपण वयवारीच्या बेसिकवर सुद्धा एक व्हिडिओ टाकूयात. 15 ते 20 मिनिटामध्ये आपलं बेसिक संपून जाईल. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक स्वरूपाची जर माहिती हवी असेल गणिताची, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.